जी आर साठी ते म्हणतात रद्द करा, आणि तो रद्द करायचा नाही, करू द्यायचा नाही, म्हणून मराठ्यांना ताकदीने उभं राहावं लागणार आहे. अजित पवारांचं वाक्य असं आहे, काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. आझाद मैदान इथं मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं, त्यांचा जो जी आर मिळाला त्यावरही हे नेते बोलले आणि त्यामुळं पक्ष बदनाम होतोय. त्यामुळे थेट नाराजी व्यक्त केली. समोरच होते भुजबळ त्यावेळेस त्यांच्या. छगन भुजबळांना उद्देशून होतं, यांच्यामुळे पक्षाला किंमत मोजावी लागते. मी तेच सांगितलं आत्ता बी, परवा सुद्धा तुमच्याच माध्यमातून मी अजितदादाला तेच सांगितलं होतं की शिंदेसाहेब, अजितदादा तुम्ही सावध व्हा. तुम्हाला एक नाही एक दिवस काय असतं. आता एक गोष्ट खरी सांगतो, श्रीमंत लोकांपर्यंत किंवा मोठ्या नेत्यांपर्यंत गोरगरिबांचं म्हणणं जात नाही. ज्या काळात एखादा नेता एखाद्या खोलीत बोलत असतो, त्यावेळेस तिथे एखाद्या वेळेस सामान्य कार्यकर्ता असतो किंवा झाडून लुटून घेणारा किंवा चहा पाणी देणारा असतो. त्या ठिकाणी श्रीमंत किंवा उच्च नेता कुणीही वरिष्ठ तिथं नसतो. ज्यावेळेस खोलीत चर्चा असते त्यावेळेस मग असले गरीब माणसं कधी शिंदे साहेबापर्यंत, अजितदादापर्यंत, फडणवीस साहेबांसमोर किंवा मोठ्या पवार साहेबापर्यंत किंवा उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत कधीच पोहोचत नसते. त्यांनी एखादी जर गोष्ट ऐकली असली तर सांगण्यासाठी हे गरीबाचे लोक ऐकणारे सारखे आमच्यासारख्यापर्यंत आलेले असते आणि तुम्हाला हे माहीत झालेलं नसतं. तसं यांनी खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे. पक्षही बदनाम करायचा, अजितदादालाही कार्यक्रम दाखवायचा, त्याच्याजवळ बी राहायचं, संपला तर पाहिजे. कारण छगन भुजबळचं काही कारण नाही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायचं, काहीच कारण नाही त्याचं. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या नोंदी आहेत ते आम्ही मिळवतोय, त्याला तो विरोध करतोय. मग अजितदादाचा पक्ष बदनाम होणार. बरं आणखीन कोण? तर परळीची टोळी पण आहे, ते पण अजितदादाचेच आहेत. ही एकूण भूमिका जर बघितली ना बोलणाऱ्यांची, तर याच्यात जवळपास अजितदादाचेच जास्त आहेत. हां, मग याचा अर्थ काय होतो की तुम्ही ठरवून षडयंत्र रचलंय, मराठ्यांना आरक्षण नाही मिळून द्यायचं आणि अजित पवार बी संपवायचा. एक दिवस यांना हे खरं वाटणार आहे. त्याला आज आमचा नाविलाज आहे. आम्ही लढायला खंबीर आहेत आणि आम्ही तुम्ही किती काय, तुम्ही आता 90 काय आणि 100 काय आणि 110 जण काही एक आले, तुमची मूडशी जिरी तो सगळ्याची. तुम्ही किती एक या. कारण मराठ्यांचं वाटोळं करायचं, मराठ्यांना दुश्मन समजायचं, ही शत्रुत्व मराठ्यांना समजायचं, ही भूमिका छगन भुजबळची चांगली नाही. आणि बारीक बारीक जातीच्या नेत्याला सांगत होई तुम्ही उभा राहा, तुमचे एका होतरी योग येते तुम्हाला, आणि तो दुरण टाका ना त्यांचं कुठं टिकी तू. हे नादी लावी तर निवडणुकीच्या काळात मराठ्यांपासून गोर गरीब ओबीसीने लांब जाऊ नका, आणि मराठ्यांनी सुद्धा गोर गरीब ओबीसीपासून लांब जाऊ नका. आपल्याला एकमेकाला गाव लेवलवर, तालुका जिल्हा लेवलवर खूप गरज लागते. त्याचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका ही ओबीसींना विनंती आहे. कारण आम्ही सुद्धा विरोधात गेल्याच्या नंतर, आमच्या लेकराचं वाटलं झाल्याच्या नंतर विरोधात जाणाऱ्याला ध्यानात ठेवणार आहे. हे षडयंत्र अजित पवारांनी रचलंय की ते स्वतः षडयंत्राचे बळी ठरत आहे? नाही, गोड बोलून त्याला ही म्हणतात आमच्यात खेड्यात, नको जाऊ द्या ते. आता कसं असतं, अजित पवार बळी ठरत आहे